गुड मॉर्निंग मित्रांनो. आज बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकतो आहे. थोडं लेट का झालं ते मी स्ट्रीमवर सांगेलच. तसं आज प्लॅन चालला आहे मित्रांबरोबर जायचा टिटवाळा मंदिर. तर बोललो बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे एक बाईकची राईड पण होईल. न्यू इयर असल्यामुळे एक थोडंसं रुटीन पण लागेल असं माझा विचार चालला. सगळ्यात पहिले हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि बोलायला गेलं तर बोलण्यासाठी भरपूर काय आहे ते मी सांगेलच व्हिडिओमध्ये की मी एवढा दिवस कुठे होतो, काय होतो, का व्हिडिओज लेट झाले, का चॅनलमध्ये व्हिडिओज टाकायचं मी स्टॉप केलं. पण आता तसं 2025 मी एक माइंड ठेवलाच आहे की आपण व्लॉगिंग चालूच करायचं. सो हा पहिला. सो प्लीज बऱ्याच दिवसांनी बोलतो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमचा थापा सकाळी 5:30ला पाणी सोडतो. ही आपली गाडी. सो गाडी तर आता रेडी केली आहे मी. लाईट्स आपण चेक करू. लाईट्स तर आहेत बऱ्यापैकी. हा आमचा मंगू. मला आता बोलली मला बायको की मारीचे बिस्किट दे खायला. बिस्किट आहे. बिस्किट टाकू इथे. सो आजची राईड आहे छोटीशी मोठीशी लांब. काय नाही, चला चालू करूया राईड. मित्र आहेत बाहेर, मित्र येतीलच. दरवर्षीप्रमाणे सगळे लेटच. मी आणि माझा एक मित्र आलेला आहे. मित्राचं नाव आहे अनिल साळकर. आम्ही दोघंच दरवर्षी नेहमी लवकर येतो. बाकीचे सगळे आपले लेट कारोबार आहेत. बघू आता किती वाजता येतील. सध्या तर गाड्या आहेत. एक युनिकॉर्न आहे, एक डॉमिनर आहे. तर येतो का टिटवाळ्याला. एरियामध्ये असतात कुत्रे तर बरं असतं सिक्युरिटीसाठी. बघू आता कोण किती वाजता येतो त्याप्रमाणे अपडेट करतच राहील. A few moments later. आले आमचे धुरंधर. एक धुरंधर आलेले आहेत. अध्यक्ष आमचे ग्रुपचे आहे. आम्ही अजून 2-3 जणच. टायमिंग बघा. टायमिंग दाखव राजा. बघा 6:46. 6:30ला मीटअपचा टाईम होता. 6:30ला यायचो, निघायचो आणि जायचं. इथे अजून उठलेत 6:45ला. हो सगळ्यांची तोंड दाखवतो व्हिडिओमध्ये. नाही म्हणजे नेक्स्ट टाइम कसे लवकर येतील, लेट येणार ना. तुम्ही पण बोला त्यांना अरे लवकर निघत जा, मित्र थांबलेत खाली. आता नाही, आता सगळे आल्यानंतर व्हिडिओ बनवू. बघू अजून कसं काय. आता आमचं डिस्कशन होईल कसं जायचं कसं नाही, कुठून जायचं, कुठल्या रोडनी, नाश्ता वगैरे सगळं. तर बोलता बोलता अजून एक धुरंधर आला आहे. बघा नमस्कार करत हे आलेले अजून एक आहेत. अजून असे बरेच येतील. बघू तरी विचारूया. मग बाबू तुम्हाला कसं वाटतं की अजून आपले मित्र आलेले नाहीत, त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं? काय बोलू शकत नाही. दरवर्षी तेच त्याच्यात काय बोलण्याचा अर्थ नाही आणि बोलून पण काय सुधारणार नाही. त्या पालत्या गाड्यावर पाणी म्हणतात ना तसं आहे. 6:30 सगळ्यांची दशा आहे. बाकी कोण नाही. आमचा बाबा अजून आलेला आहे बघा. आमचा खजिनदार आलेला आहे विवेक तळवरकर. बोला बोला. जे मंडळाचे म्हणजे कुठे टिटवाळा शिर्डी ते अरेंज करतात एवढे वर्ष, कुठे पावसाळ्याची पिकनिक, रिसॉर्ट, विवेक तळवरकर ऑन टाइम असतात नेहमी. ऑन टाइम. बोला काय बोलत. कसं आहे माहिती आहे का, एवढे वर्ष तो आम्हाला घेऊन जातो पण त्याचं आम्ही नारळ, श्रीफळ, शाल देऊन कधी आम्ही त्याचं असं हे नाही केलं. त्याचं यावेळी आम्ही करणार आहे या पावसाळ्यामध्ये. गाडीवाला घ्यायचे. हो यावेळी गाडीवाला घ्यायचे. हो सगळे ड्रायव्हर आलेले आहेत. सगळे डबल सीटवाले येणार आहेत. 7 वाजले अजून नाही आलेत. तेच बोलणं चाललंय. मग काय बोलणार विवेक याच्यावरती? टायमिंग दरवेळी त्यांना सांगायचं की 6:30 वाजता या.
जेणे 7 वाजता निघायचंय. दरवर्षी 7:30 वाजता येतात आणि आम्ही 8 वाजता निघतो. आठच वाजणार आहे आम्हाला. सूर्य म्हणजे उगवतो सूर्य बघायचा असतो. आम्ही इकडेच बघून जातो. एक सूर्य तिकडे घरी आहे. अजून आलेत किती 5-6 जण झालेत. अजून आहेत 9 जण आहेत. 9 अजून. बघू आता कधी येतील कधी नाही. हे मित्र पण ना आता एकाकडे हेल्मेट नाही आहे. आता माझ्याकडे 2 हेल्मेट आहे. तर त्याच्यासाठी बोललो जो मी आता नेला आहे ब्लॅक बघा तो मित्राला देईन. आणि माझावाला SMKचा हेल्मेट जो हावाला आहे. मी याचा शॉर्ट्स पण टाकलेला यूट्यूबला. तो चेक करा. नवीन आणला तर चांगला आहे. वेंट आहे सगळ्यात मेन आहे सामार. आणि मस्त एकदम रगेड आहे SMKचं हेल्मेट. हा बघा मस्त आहे. गोप्रो लावायचं होतं. मी गोप्रो आता जस्ट चेक केला तर 3%च बॅटरी होती. तेवढ्यामध्ये तर होणार नाही. मी विचार केलेला की गोप्रो आणि हा हेल्मेट नाही घ्यायचा. पण बघू आता मित्राला गरज लागेल. मला तर घालणं पाहिजे. हा कसा थोडा टाईट होतो. अजून वेट लॉस झालं नाही. तर फेसच्या अराऊंडला होतं ना हे मसल्स वाढलेले आहेत. पहिले बारीक होतो. आता चाललं आपल्या न्यू इयरच्या हिशोबाने की लाईक परत करावं करून. लेट्स सी. सो बघू आता कोण आले कोण नाही. तर वाजले जवळजवळ 7 वाजून गेलेले आहेत. अजून कोण आलं आहे की नाही हे बघू आपण. मॉर्निंगचा अजून नजारा आहे ना बघा. हा नजारा आहे छान मस्त दिसते. मी सहसा मॉर्निंगलाच झोपतो. हा नजारा भेटत नाही. बघू आता किती जण आलेत किती नाही. अजून नाही आहेत. 1 2 3 4 5 6 7 हे आदेश रतींचे भाऊ. हा दिसतो का पिंकमध्ये. लेट माणूस आहे दरवर्षीचा. लेट माणूस आज लवकर आला. किती 7 वाजता आला. तू घे ना. बंद होतील. गाडी बघ येते. दर्पण साहेब टाइम काय आलाय. 7 वाजता. आणि टायमिंग काय होता आपला. 6:30. जरा झोपलेलो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. काय काय लोकांची कामं चाललेली आहेत. ते थांबतोय. बाकीचे ते बघा हे आले. हे गाड्या सगळ्या ग्रुप तर रेडी आहे. 2-3 ते पुढे येणार आहेत. इथे आम्ही पोचलेलो आहे नेहमीच्या ठिकाणी जो ब्रिजवर आम्ही थांबतो. इथे फोटोशूट ग्रुपमध्ये जमलेले आहेत. आणि हे बघा गाडी. आलेले आहेत वडापावचा स्टॉप. वडेपावचे स्टॉप दे. ये सूरज आपले वडापाव खाऊ. इथे मस्त गरम वडापाव खाऊया. आहे तिकडे. हे आपलं दुकान आहे. काय याचं नाव पंढरीचा. हे टिटवाळ्याच्या लेफ्ट साईडला दुकान आहे. हे बघू शकतात की लाईक ऑपोजिट टू गणेश कृपा स्टोर. हे पण आहे मानस नाश्ता सेंटर. हे आपले काका आहेत. इथे आपण नेहमी थांबतो चहासाठी वडापावसाठी. थोडा नाश्ता करून जायला. काय नाही बाकीचे मित्रांचं बोलणं चाललं आहे. हे लेट आलेले आहेत. उमेश सुरासे, यश पाटील. ही आपली गाडी आणि वडे. त्याच्यानंतर बघू चहा वगैरे मागवला तो पण खाणार. वडे आणि वडेचे हावरे. श्रेयस पाटील
हे वड्यांसाठी इतके हावरे आहे की काय सांगतो. 12 वड्यांची ऑर्डर दिले. हां हेल्दी खातो. हेल्दीमध्ये काय खातो? भजीपाव. भाजीपाव नाही, तेलकट वगैरे नाही खात. का नाही खात? आता नाही तेलकट नाही का? हे असेच म्हणणार आहेत आणि खादाडणार आहेत. आज मॅरेथॉन, टिटवाळा मॅरेथॉन आहे 2025. ही बघा फाईट अगेन्स्ट कॅन्सरवाली. हे मंदिरचं परिसर, आपले एंट्रन्स. इथे आपले एक रिलेटिव्ज आहेत, त्यांच्याकडे सगळं असतं, पूजेचं सामान वगैरे. त्याच्यानंतर हा आमचा नेहमीचा पिकनिक स्पॉट बोलतात ना, फोटो स्पॉट. अर्धे जण गेलेत वॉशरूमला. आता इथं फोटो काढणार. फोटो काढल्याच्या नंतर मग घरी निघणार. जाताना मध्ये नाश्ता वगैरे करणार आहे. नाश्त्याचं तर काय, मिसळ पाव वगैरे असेल. काय बोलायचं काय. दर्शन तर झालेलं आहे. आता बघूया मित्रांचं काय म्हणणं आहे. तर मग कसं वाटलं दर्शन करून? मस्त वाटलं. थोडी गर्दी होती पण मस्त छान झालं. आमच्या इकडे जावई आहे ना, अच्छा, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं आम्हाला. आता पार्किंग वगैरे फुकट आहे आम्हाला. मग आता कुठे? आता आम्ही दाजीबा. मग दर्पण काय बोलायचं मग दर्शनाबद्दल? खूप छान दर्शन झालं एकदम. आम्ही लवकरात लवकर, आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही लवकर येतो आणि आमचे नेहमीप्रमाणे तिथे कॅमेरा फिरवा जरा. ते फॉर लाईफ आहे ना. हां हां, नेहमी लवकर येणारे विद्यार्थी. तसं झालंय दर्शन. तसं आम्ही चाललो नाश्त्याला. मग काय नाश्ता करणार? आता आम्ही मस्त मिसळ पाव आणि दाबून मिसळ पाव, चहा, काय चिकन लस्सी आहे ना. काय 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 चिकन लस्सी. चिकन लस्सी. नवीन आयटम चिकन लस्सी. नवीन आयटम. तुम्ही एकदा ट्राय करा. टिटवाळ्याला या आणि तिथे आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवू. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन असेल, तिथे या लवकरात लवकर आणि तुम्ही भेट द्या. आणि कोड यूज करा टिटलोना 20. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो आता पोचलेलो आहे नाश्त्याच्या ठिकाणी. नाश्त्यासाठी आम्ही खाणार मिसळपाव. मिसळपावसाठी हॉटेल आहे दाजीबा हॉटेल. हा रोड येतो कल्याणवरून आणि हा लेफ्ट घेतो टिटवाळ्याच्या, त्याच्या कॉर्नरलाच आहे दाजीबा हॉटेल. बघू तिथे मिसळपाव वगैरे खाणार आहेत. कशी काय टेस्ट वगैरे सांगतो तुम्हाला तिथे थोड्या वेळातच. काय मिसळपाव आहे तुला? काय काय मिसळपाव? ते